Students, we have started the second chapter of the mathematics second, a real number, in a previous period, in which we studied the set of the natural numbers, whole numbers, as well as integer numbers, real numbers, and set of rational numbers. Also, we studied the relation between them. In second point, we studied the order relation between the rational numbers, म्हणजेच दोन परिमेय संख्येतील क्रमसंबंध कसा असतो हे आपण या ठिकाणी मागील तासाला बघितलेलं आहे. आणि जाता जाता आपण ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज बघितली, म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबरमध्ये ॲडिटिव्ह प्रॉपर्टी काय आहेत हे बघत असताना आपण तीन संख्या घेतलीत. सपोज वी हॅव टेकन ABC, दीज आर द रॅशनल नंबर्स. ह्या तीन संख्या घेऊन आपण ॲडिशन प्रॉपर्टी या ठिकाणी बघितलेली आहे. या तासाला आपण मल्टिप्लिकेशन वरील प्रॉपर्टी यांचा अभ्यास करूया. अधिक पुढचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. तर बघा, वी हॅव टेकन हिअर ABC आर द रॅशनल नंबर्स. मल्टिप्लिकेशन वरील आपण प्रॉपर्टीज बघतोय रॅशनल नंबरच्या. सो फर्स्ट वन, A into B इज इक्वल टू B into A. म्हणजे कुठल्याही दोन परिमेय संख्येचा गुणाकार जर आपण केला, पहिली A असेल दुसरी B असेल, यांचा गुणाकार हा दुसऱ्या आणि पहिल्या संख्येच्या गुणाकारा इतकाच असतो. याला आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी लक्षात घ्या. पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी सांगता येईल. आता दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितले पहा. समजा मी पहिली इथं तीन घेताना संख्या घेतली तर रॅशनल नंबर्स. सपोज फर्स्ट वन मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट सेकंड मल्टिप्लाइड थर्ड, इट इज इक्वल टू त्यांचा गुणाकार हा किती येतो तर A इंटू B ब्रॅकेटमध्ये इंटू C. म्हणजे जर पहिल्या संख्येनं उर्वरित दोन संख्येच्या गुणाकाराला जर गुणलं तर येणारा गुणाकार हा पहिल्या दोन संख्येच्या गुणाकाराला तिसऱ्या संख्येनं गुणला असता येणाऱ्या गुणाकारा इतका आहे. हे आपल्याला दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये सांगता येईल. याला आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो, सहचार्य गुणधर्म. तिसरी प्रॉपर्टी आयडेंटिटी बघा. कुठली एक परिमेय संख्या घेतली, समजा वी हॅव टेकन अ रॅशनल नंबर A मल्टिप्लाइड बाय 1, इट इज इक्वल टू 1 इंटू गिवन रॅशनल नंबर. हा गुणाकार सेम असतो आणि इट इज इक्वल टू A. म्हणजेच कुठल्याही परिमेय संख्येला 1 न गुणलं किंवा 1 ला कुठल्याही परिमेय संख्येनं गुणलं तरी येणारा गुणाकार हा तीच संख्या असते. याला आपण आयडेंटिटी असं म्हणतो. आयडेंटिटी बघा, ही तिसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. आणि चौथी प्रॉपर्टी मुलांना जी आहे ती आपण इनव्हर्स म्हणून या ठिकाणी पाहतो. समजा एक परिमेय संख्या घेतली, त्याचा मल्टिपल इनव्हर्स आपल्याला लिहिता येतो 1/A. सपोज वी हॅव टेकन हिअर 5/3, इट इज अ रॅशनल नंबर. 5/3 इट इज अ रॅशनल नंबर. Then what is multiple inverse of the given rational number? It is 3/5. म्हणजेच अंशाचा छेद आणि छेदाचा अंश आपण करतो. आता जसं इथे मी घेतलंय A is a rational number. It have one denominator. एक डिनॉमिनेटर आहे आणि म्हणून त्याचा मल्टिपल इनव्हर्स झाला 1/A. अशा प्रकारे आपल्याला इथं चौथी प्रॉपर्टी प्रूव्ह करता येईल. सपोज वी हॅव टेकन A is a rational number multiplied by 1/A, it is equal to 1. Here A is not equal to 0 ही कंडिशन असली पाहिजे.
म्हणजे ए ची किंमत 0 नसली पाहिजे, आणि यालाच आपण काय म्हणतोय, इनव्हर्स प्रॉपर्टी. इनव्हर्स प्रॉपर्टी. अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन वरील प्रॉपर्टी या ठिकाणी स्पष्ट करता येतील, सिद्ध करता येतील. आता याच प्रॉपर्टीच्या आधारे आपण पुढे या ठिकाणी उदाहरण सोडवणार आहोत. पहिल्यांदा आपण इयत्ता 8वी मध्ये ह्या ज्या रॅशनल नंबर्स आहेत, ह्या रॅशनल नंबर्स दोन प्रकारे कशा लिहिल्या जातात हे आपण या ठिकाणी अभ्यासले. याची पहिल्यांदा उजळणी करूया आणि त्याचाच वापर आपल्याला पुढे उदाहरणामध्ये करायचा आहे. तर आपण बघा, डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर हा एक पॉइंट बघणार. फॉर्म ऑफ, थोडक्यात लिहितो, रॅशनल नंबर इन ब्रॅकेट टर्मिनेटिंग and non-terminating. Non-terminating or non-terminating recurring. Non-terminating but recurring. थोडक्यात लिहितो मी तर, non-terminating but recurring. तर हे फॉर्म आपल्याला या ठिकाणी बघायचे. यामध्ये आपण पहिलं उदाहरण घेऊया, एक एक उदाहरण घेऊ. पुस्तकात तुमचे उदाहरण आहेत. 2/5 इज इक्वल टू. दुसरं उदाहरण 17/36. तिसरं उदाहरण घेऊया आपण -7/64. चौथं उदाहरण दिलंय आपल्याला. फक्त ऑब्झर्वेशन आपल्याला हे 3 कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायचे. 33/26. पाचवं उदाहरण मुलांना आपल्याला दिलंय 101/8. 101/8 हे पाचवं उदाहरण दिलंय. पुढचं उदाहरण दिलंय 6वं 56/37. आता याच्या किमती आपण लिहूया, म्हणजेच डेसिमल फॉर्म कसं लिहितात हे इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यास केलं आहे. 2/5 याचा डेसिमल फॉर्म येतो 0.4. 70/36 याचा डेसिमल फॉर्म बघा 0.472.2. 2च्या वर डॉट दिलाय, लक्षात घ्या. पुढं तिसरं उदाहरण दिलंय -7/64. तर याचा आपल्याला डेसिमल फॉर्म लिहिता येईल 0.109375. चौथ्याचा डेसिमल फॉर्म बघा 1.2692307. 12.6922307. चौथं उदाहरण दिलंय आपण पाचवं, यामध्ये 12.625. आणि शेवटचं जे उदाहरण मुलांना दिलंय 1.513, देन 513 डॉट 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 डॉट. म्हणजेच हे आपण असं लिहितो की 513 ह्या अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतो इथं, म्हणून हे आपण कसं लिहितो 1.513 12/513.
याचा अर्थ लक्षात घ्या. जिथं डॉट दिलाय आणि ज्या संख्येच्या डोक्यावर आपण बार काढलेला आहे अशा संख्या याला आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणतोय. नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच काय, तर अखंड आवर्ती दशांश रूपातील असणाऱ्या संख्या. आणि टर्मिनेटिंग म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी भागाकार थांबतो, संख्यांची आवर्तन थांबतात, अशा संख्येंना आपण आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो. खंडित आवर्ती दशांश अपूर्णांक. खंडित म्हणजे खंड पडलाय भागाकारामध्ये. इथं आपण पाहिलं 2.5 इज इक्वल टू 0.4. इथं येणारा भागाकार, या भागाकारामध्ये एखादा अंक किंवा एखाद्या दोन संख्येचा, तीन संख्येचा जो गट आहे हा पुन्हा वारंवार येताना दिसत नाही, आणि म्हणून याला आपण टर्मिनेटिंग म्हणजेच खंडित दशांश अपूर्णांक असं म्हणतो. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर. सो एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड and fourth, these are, sorry, first, third and fifth, these are the example of terminating decimal form of the rational numbers. Otherwise these are non-terminating but recurring. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहता येतं, तर पहिल्या संख्येमध्ये 17/36 आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर त्याचं 0.472 डॉट अपॉन 2. म्हणजे इथं आपण डॉट दिलाय 2च्या डोक्यावर. याचा अर्थ दोन्ही संख्या जी आहे किंवा अंक आहे, हा अंक पुन्हा 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 आपल्याला येताना दिसतो. म्हणजे इथं भागाकार थांबत नाही, बाकी शून्य येत नाही, आणि म्हणून हा दशांश रूपातील संख्या जी आहे तिला आपण नॉन टर्मिनेटिंग बट रिक्युअरिंग असं या ठिकाणी उदाहरण सांगता येईल. आता याचप्रमाणे चौथं, तर इथं एकूण 6 संख्यांच्या गटावर किंवा 6 अंकांच्या गटावर आपण बार दिलाय. म्हणजेच हा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा येतो, भागाकार थांबत नाही, आणि म्हणून याला आपण नॉन टर्मिनेटिंग बट रिक्युअरिंग असं म्हणतो. ॲज वेल ॲज 6th वन म्हणजे 6वं जे उदाहरण आहे मुलांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की आलेला जो दशांश चिन्हातील भागाकार आहे, डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इन विच अ ग्रुप ऑफ 3 डिजिट्स इट बिकम अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा येतोय. सो this rational number is called as a non-terminating but recurring. अखंडित आवर्तन असणारी संख्या याला आपण म्हणतो. अशा प्रकारे 2 गटामध्ये आपण ह्या डेसिमल फॉर्म मधील असणाऱ्या रॅशनल नंबर यांचा इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यास केलाय. इथं जाता जाता त्याची छोटीशी उजळणी केली. आता याचाच आधार घेत आपण मुलांना पुढचा पॉइंट यामध्ये बघणार आहोत. तर या पॉइंट मध्ये टू एक्सप्रेस द रिक्युअरिंग डेसिमल फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू, म्हणजे पी छेद क्यू स्वरूपातील संख्या ज्या आहेत यांचा आपल्याला डेसिमल फॉर्म शोधून काढायचा. बघा, टू एक्सप्रेस द रिक्युअरिंग डेसिमल फॉर्म असं म्हटलंय. द रिक्युअरिंग डेसिमल फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. इथं पी अपॉन क्यू म्हणजेच काय, तर रॅशनल नंबर आहेत, यांच्या आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायच्या ह्या संख्या. म्हणजेच त्यांचा डेसिमल फॉर्म काढायचा आहे. थोडक्यात वेगळ्या पद्धतीने आपण हा कसा काढला जातो हे या ठिकाणी बघणार आहोत.
आता यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलंय पहा. तर एक डेसिमल फॉर्म दिलाय आपल्याला. समजा एक संख्या दिली 0.777 असं दिलंय. ही संख्या आपल्याला P/Q फॉर्म मध्ये लिहायची. बघा, म्हणजेच P छेद स्वरूपात ही संख्या लिहायची. ही संख्या मी कशी लिहिली थोडक्यात, तर 7 हा जो डिजिट आहे हा पुन्हा पुन्हा येतोय आणि म्हणून ही संख्या आपण थोडक्यात अशी लिहू शकतो 0/7 12/7. आता इथं डेसिमल साइन जे आहे त्याच्यानंतर आपल्याला एकच डिजिट दिसतंय आणि म्हणून इट इज इक्वल टू एक्स आपण म्हणू. देअरफॉर x इज इक्वल टू 0.12/7. याला नंबर मी 1 दिला. लक्षात घ्या, दिलेली संख्या मी x बरोबर 0.712/7 ही रिक्वेरिंग टाइप मधील असणारी डेसिमल रिक्वेरिंग टाइप मधील असणारी संख्या आपल्याला P/Q स्वरूपात लिहायचे. हे लिहित असताना आपण चेंजेस केले. आता इथं एकच डिजिट आहे डेसिमल फॉर्म नंतर, पण डेसिमल साइन नंतर एकच डिजिट दिसतोय मला इथं. मग एक जर डिजिट असेल तर x ला आपण 10 न मल्टिप्लाय करायचंय. 2 डिजिट असतील समजा इथं तर 100 न मल्टिप्लाय करा x ला. 3 डिजिट असतील तर 1000 न मल्टिप्लाय करायचंय x ला. लक्षात ठेवा, 4 डिजिट जर असतील डेसिमल फॉर्म नंतर किंवा डेसिमल साइन नंतर तर त्याला आपण 10,000 न या ठिकाणी मल्टिप्लाय करणार x ला. आता इथं मला एकच दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी 10x इज इक्वल टू 10 इंटू 0.712/7. लक्षात घ्या, याचं कन्व्हर्शन कसं होईल. आता याचा गुणाकार जर केला तर 10x इज इक्वल टू 7.712/7. नंबर किती आहे 2. इथं गुणाकार 10 जर गुणत गेलो आपण तर रिक्वेरिंग टाइप मधीलच आपल्याला या ठिकाणी त्यांचा मल्टिप्लिकेशन मिळणार. आता 1 आणि 2 ह्या 1 आणि 2 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिली, दुसऱ्यामध्ये 10x ची दिली. पुढचा या ठिकाणी पायरी काही कराल, सबस्ट्रॅक्शन ऑफ 1 फ्रॉम 2. सबस्ट्रॅक्ट subtract 1 from 2. 1 मधून 2 या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचे आणि म्हणून या ठिकाणी 10x मायनस x इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड पासून आपण सबस्ट्रॅक्शन केलं इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड 7.12/7 मायनस 0.12/7. तर जर यांची वजाबाकी इकडे केली 7.12/7 मायनस 0.12/7 0.7 म्हणजेच आन्सर किती आला आपल्याला 7 येते. देअरफॉर यांचा जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर 9x इज इक्वल टू 7. x ला 9 ही मल्टिप्लाइड आहे, पलीकडे घेऊया म्हणजेच काय x is equal to 7/9. So what is x? x is equal to 0.12/7 आहे. Therefore x is equal to 0.12/7 is equal to 7.9. It is a form of P/Q of the given रिक्वेरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे दिलेल्या अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्येचा हा P/Q फॉर्म या ठिकाणी या पद्धतीने आपण फाइंड आउट केला. तर अशी उदाहरणं मुलांना आपल्याला या ठिकाणी सोडवायची. आणखी एखादं उदाहरण घेऊया आपण वेगळ्या पद्धतीचं यावरच बघूया. समजा आता डेसिमल
साइन नंतर आपल्याला 2 डिजिट दिले असतील की जे वारंवार येत असतील. म्हणजेच इथं आपल्याला उदाहरण दिले सेकंड 0.37 12/37 असं दिलंय. म्हणजेच इथं 37 हा ग्रुप जो आहे तो वारंवार येतो. हे कसं लिहाल थोडक्यात 0.37 37 37 डॉट 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 असंही लिहू शकतो आपण. आता दिलेल्या संख्येला मी x मानणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 0.37 12/7. याला मी नंबर 1 दिला. लक्षात घ्या मागाशी सांगितल्याप्रमाणे डेसिमल साइन नंतर आपल्याला 2 डिजिट्स आहेत आणि म्हणून x ला आपण 100 न गुणायचे. 3 डिजिट्स असतील तर 1000 न गुणायचे मुलांनो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल मल्टिप्लाइड x बाय 100 न गुणूया. दोन्ही बाजूला गुणायचे. देअरफॉर 100 into x is equal to 100 into 0.37 12/7. 37 गुणाकार केला तर मला काय मिळेल 100x is equal to 37.37 12/7. यांचा गुणाकार लक्षात घ्या. दशांश स्थळापूर्वी 2 घरं येतील आता, कारण 100 ना आपण गुणतोय. आता याला नंबर मी 2 दिलाय. मागाच्या प्रमाणात तयारी करायचे. सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम सेकंड मधून आपण सबस्ट्रॅक्शन करायचं. लेफ्ट हँड साइड आपल्याला माहित आहे. सो 100x minus x is equal to left hand side 37.37/12/7 minus 0.37 12/7. मागाच्या प्रमाणे पुढे इकडं 37.37 12/37 minus 0.37 12/37. म्हणजेच ही 37 संख्या वारंवार येते. जर वजाबाकी केली 0 किती आली 37. म्हणजे यांचा भागाकार मला वजाबाकी किती मिळाली तर 37 मिळाली. आणि म्हणजे या ठिकाणी 100 मधनं 100x मधनं 1x गेलं. 99x इज इक्वल टू 37. आता x ला 99 हे मल्टिप्लाइड आहे. इकडे आल्यावर भागिले होतील. देअरफॉर x इज इक्वल टू 37/99. म्हणजेच इथं आपण जे घेतलंय x 1 आणि काढलेली व्हॅल्यू, याचाच अर्थ आपल्याला काय लिहिता येईल x इज इक्वल टू 0.37 12/7 इज इक्वल टू 37/99. It is a form of P upon Q of the given recurring decimal form. दिलेल्या अखंड आवर्ती दशांश अपूर्णांकातील संख्येचा P छेद Q फॉर्म आपण या ठिकाणी फाइंड आउट केला. अशा प्रकारची उदाहरणं सोडवायचे. पाठ्यपुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी दिलाय. त्यामध्ये तुम्हाला थर्ड असणारा जो पॉइंट आहे क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ही उदाहरणं सोडवायची. आता पुढे जाऊया मुलांना. आपण यातल्या आणखीन काही उदाहरणं वेगळ्या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायची. डेसिमल फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. दिलेल्या P upon Q फॉर्म मधील संख्येचा डेसिमल फाइंड आउट करायचा आहे किंवा डेसिमल फॉर्म काढायचा आहे. समजा एखादी संख्या, इथं टायटल टाकतोय मी डेसिमल फॉर्म ऑफ P upon Q. म्हणजेच परिमेय संख्येचा डेसिमल फॉर्म काढायचा आहे. हा काढत असताना आपण फॉर एक्झाम्पल
पुस्तकातलं घेतोय 13/5 असं दिलंय. इट इज रॅशनल नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ P/Q. हे काढताच आपण बाहेर भागाकार प्रत्यक्षात करायचंय. 13ला 5 न भागूया नेहमीप्रमाणे. याच्यावर कितीही मुलांना शून्य घेतली दशांश चिन्ह देऊन तरी त्याची व्हॅल्यू 13च राहते. संख्या बदलत नाही, लक्षात घ्या. 5 न भागतोय आपण 5 2 जा 10. इथं सबस्ट्रॅक्शन केलं, रिमाइंडर इज 3. आता वरून शून्य घ्या. इथं 13 झालं, दशांश चिन्ह दिलं, वर्ण शून्य घेतलं की डेसिमल फॉर्म द्यायचंय. 5 न भागूया 5 6 जा 30. रिमाइंडर 0. जर रिमाइंडर 0 येत असेल तर आपला भागाकार थांबतो. आणि म्हणून या ठिकाणी 13/5 इज इक्वल टू आपल्याला जी डेसिमल फॉर्म आले ते लिहायचे 2.6. इट इज अ डेसिमल फॉर्म ऑफ P/Q. फक्त अशा प्रकारची उदाहरणं सोडवत असताना पुस्तकामध्ये जी उदाहरणं तुम्हाला दिली ती उदाहरणं सोडवत असताना भागाकार व्यवस्थित करायचे आणि फाइंड आउट करायचे डेसिमल फॉर्म, ज्या संख्या आपल्याला P/Q फॉर्म मध्ये दिले. तर मुलांना या ठिकाणी आपण इथं थांबणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1 हा तुम्ही सोडवायचे, त्यातील उदाहरणं सोडवायचे. पुढच्या तासाला आपण या पाठातील पुढचा मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार. धन्यवाद.